आम्ही आहे ना अमोल आणि नाही राम आहे साईकला. राम आणि कोण आहे? रवी. अरे माहिती आहे मला, मी त्यातून दिसला नाही मला. राम दिसला मला. बॉलर कोण आहे? बॉलर माहित नाही. सुनील सलामीची जोडी आपण पाहतो आज संघाची ती राम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रवी. तर गोलंदाज सज्ज होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुनील मामा राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू फक्त दिशा दिली ऑन साइडला. विजय बोर येतात वेगानं. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? तिसऱ्या धावसाठी मात्र राम नकार देत आहेत. तोपर्यंत आपण पाहतोय 2-2 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या फेरीतील एक सामना 4 षटकांचा असेल लक्षात घ्या दोन्ही संघांनी. 2-2 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतात राम पाटील तर गोलंदाज सुनील मामा. इथं मात्र फटका बसला. यष्टीरक्षक विजय पाटील चेंडू खाली. पहिला धक्का. राम पाटील इथे मात्र बाद होत आहेत 2 या धावसंख्येवर. एक बाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. मेन फलकावर आपण पाहतो स्ट्राईक एंडला अमोल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रवी स्ट्राईक एंडला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात सुनील मामा राईट राऊंड विकेट. इथं मात्र ऑन साइडला सुरेख फटका आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर दणदणीत सुरुवात. फलंदाज अमोलच्या बॅटमध्ये येतो तो चौकार. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर आला. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर चौकार. असा विजय बोरेचा चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगली फेकी आपण पाहतो. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. 7 धावा आपण पाहतो धाव फलकावर. चार षटकांच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना मात्र आज संघाची धावसंख्या आपण पाहतो 1-7. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुनील मामा नक्कीच चांगली गोलंदाजी करतात. तर अमोलच्या बॅटमधून एक चौकार आलाय. इथं मात्र लपोटा चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच गोलंदाजाला दडपण असते. फलंदाजाला संधी असते. मात्र एक चौकार अमोलनं ठोकल्यानंतर सुद्धा सुनील मामा चांगली गोलंदाजी करतात. इथं मात्र बॅट सटकली. फलंदाज मात्र इथं बाद झालाय. दुसरा धक्का दिला तो गोलंदाज सुनील मामानं. तर 2 बाद 7 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपलंय. तर 2 बाद 7. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपलंय. आणि आज संघाची धावसंख्या आपण पाहिली ती 2 बाद 7. तर सांघिक दुसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तर संघनायक स्वतः विजय पाटील येत आहेत. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय ते फलंदाज अमोल
तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज सचिन पाटील. विजय पाटील राडम राऊंड विकेटने सज्ज होतात. पहिला चेंडू फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. गोलंदाज स्वतः फॉलोथ्रूमध्ये चेंडू उचलण्यासाठी, मात्र तोपर्यंत कमलाकर मामा आपण पाहतो थोडीशी मिसफिल्ड केली जाते. तोपर्यंत 2 धावांचा उदय होतो. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 9. ही स्पर्धा आपण पाहतोय जय गावदेव 40+ क्रिकेट संघ कोळे यांच्या माध्यमातून 2 दिवसाची 40+ ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आणि आजच्या दिवसात 8 संघ खेळत आहेत आणि उद्याच्या दिवसात 8 संघ. तर बघूया, पहिलं बक्षीस असेल, पहिलं पारितोषिक असेल ते 50,000 आणि दुसरं पारितोषिक असेल ते रुपये 25,000. इथं मात्र अतिशय चांगली गोलंदाजी, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक बीट झाला तोपर्यंत पंच तुम्ही इशारा करीत जा, बाईज लेग बाईज काय असेल ते. धन्यवाद. दोन बाद 10 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. चांगली गोलंदाजी केली जाते ती संगणक आपण पाहतो विजय पाटील यांच्या माध्यमातून. सचिन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंचांनी वाईडचा इशारा केला, कारण टप्पा पडल्यानंतर उजवी यष्टी सोडून चेंडू खूपच बाहेर निघतोय आणि ते मान्य सुद्धा केलं गोलंदाजांनी. तोपर्यंत वाईडचा इशारा केला जातो. 11 धावा आपण पाहतो धावफलकावर. इथं मात्र मोठा फटका फसलाय, चेंडू नो मध्ये पडतोय. दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न असेल, तोपर्यंत 2 धावांचा उदय होता. 2 धावा येतात धावफलकावर. तेरा धावा आपण पाहतोय. अमोलच्या बॅटमधून चौकार आला होता पहिल्या षटकामध्ये. बघा तिकडे गाडी ती कोणाची आहे ती बाजूला करा जरा कृपा करून. मंडपाच्या बाजूला जी गाडी आहे ती बघा बाजूला करा. गणेश संते तुमची गाडी बाजूला करा. विजय पाटील राईट राऊंड विकेट. इथे मात्र सुरेख फटका सफल झाले होते ऑफ साईडला आणि ऑन साईडला आपण पाहतो सचिन पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय तो चौकार येतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 17. 2 बाद 17. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो सचिन पाटील या फलंदाजाच्या बॅटमध्ये येतो तो चौकार आणि 2 बाद 17 अशी धावसंख्या आपण पाहतो ती आजदेश संघाची. नाणेफेक हारल्यानंतर आजदेश संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकली ती वाडेकर संघानं. पहिल्या षटकामध्ये सुनील मामा या गोलंदाजाने फक्त 7 धावा खर्च केल्या, मात्र इथं संघाने एक दुसरं षटक हाताळत असताना मात्र प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज आपण पाहतो सचिन पाटील चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न अपील केली जाते, मात्र इथं थोडीशी मिसफील्ड होते. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येते धावफलकावर. 18 धावा आपण पाहतोय. दुसरी षटक मार्गाचं असताना आजदेश संघाची बॉल किती बाकी 1 to go. विजय पाटील राईट राऊंड विकेट. इथे मात्र निर्धाव चेंडूचे समाप्त होते. फलंदाजाला वाटलं होतं की वाईट चेंडू असेल, मात्र इथं पंचांनी तो चेंडू निर्धाव ठरला. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू निर्धाव आणि 2 षटकांचा वाज इकडे इथं संत धावा आपण पाहतो धावफलकावर. 2 बाद 18 अशी धावसंख्या.
सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन होते गोलंदाज आपण पाहतो सुधीर व्यापारी या गोलंदाजाचा वापर केलाय कारण संघ नायकाने दुसऱ्या षटक हाताळला. एकूण धाव संख्या आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 आणि तिसरे षटक मार्गाचा सुधीर व्यापारी राजा मोरदुके. पहिला चेंडू पंच सुरेश पाटील यांनी पाहिलाय. चेंडू दिशा भरकटला गोलंदाज लेग साईडला चेंडू हाताळला तोपर्यंत वाईटचा इशारा आला. 19 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्यानंतर मात्र पहिलं षटक हाताळत असताना वैयक्तिक सांघिक तिसरे षटक हाताळत असताना पहिला चेंडू वाईट हाताळा गोलंदाज सुधीर व्यापारीना. 19 धावा आपण पाहतो धाव फलकावर. स्ट्रायकिंगला सचिन पाटील तर गोलंदाज सुधीर व्यापारी. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अतिशय चांगली गोलंदाजी फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज सुधीर व्यापारी यशस्वी ठरला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते 4 षटकांच्या सामन्यामध्ये. तुम्ही 4 षटकाच्या समाप्तीनंतर कमीत कमी 40 ते 45 धावा या धाव फलकावर तुमच्या असायलाच हव्यात. इथं मात्र आता पुन्हा एकदा पुढे सरसावले. आता मात्र यष्ट उद्ध्वस्त केलं ते यष्टीरक्षक विजय पाटील यांनी आणि धक्का दिलाय तो गोलंदाज सुधीर व्यापारीनं. तिसरा गडी बाद झालाय तो सचिन पाटीलच्या रूपात. तीन बाद 19 अशी अवस्था आपण पाहतो त्या आद्य संघाची. नाणेफेक जिंकली ती वाडेकर संघानं आणि पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना मात्र चांगली गोलंदाजी सुधीर व्यापारी. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर मात्र हा गोलंदाज कमबॅक करतो. तर 3 बाद 19 सुधीर व्यापारी राजा मोरदुके. इथं मात्र फटका फसला होता मात्र सुदाम मामा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते धावसंख्या 20 वर पोहोचते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो आज दे विपक्ष वाडेकर आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल तो नारिवली विपक्ष मिरजा असा सामना असेल. इथे मात्र ऑन साईडला अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. फलंदाज अमोलच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. फलगडीतून जबाबदारी उचलले फलंदाज अमोलनं कारण 3 मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र अमोल नक्कीच चांगली फलंदाजी करतात. सुधीर व्यापारी एकदा फुलका चेंडू विजय भोईर चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ते 26 धावांची गरज आहे ती आज सांगायला आणि ती गरज अमोलच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच हा फलंदाज गरज पूर्ण करताना दिसतो. संघाला धावांची गरज असताना मात्र हा फलंदाज नक्कीच प्रयत्न करतोय. संघ धावा आपण पाहतो धाव फलकावर. सुधीर व्यापारी पुन्हा एकदा सज्ज होतात राजा मोरदुके. इथं मात्र फक्त दिशा दिली आहे बघा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. दुसरी धाव नक्कीच पूर्ण होईल का? नक्कीच होईल कारण क्षेत्ररक्षक कमलाकर मामा अतिशय दूर होते. त्या संधीचा फायदा नक्कीच या 2 फलंदाजांनी उचलला. तोपर्यंत 2 धावा आल्या धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. कमलाकर
षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि पहिलं सत्र सुरू असताना आज संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 28. शेवटचं षटक शिल्लक, शेवटचे 6 चेंडू आणि 2 फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठतील ते पाहावं लागेल. वेस्टर्नच्या मागे आपण पाहतोय सुधीर व्यापारी, गोलंदाज कमलाकर, राम दुलके. इथं मात्र चेंडू खाली राहतोय, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत पंचांनी इशारा केला तो लेग बाईचा, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 29 वर. शेवटच्या 6 नंबरच्या षटकामध्ये मात्र इथं अमोलला जबाबदारी उचलावी लागेल, कारण अमोल अतिशय चांगले फलंदाज आहेत. मात्र संघाला गरज असताना फलंदाज शेवटच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करतो ते पाहायचं आहे. कमलाकर मामा, राम विकेट. इथं मात्र समोर खेळता सरळ फटका, गणेश पाटील येतात, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत दुसरी धाव इथे धावफलकर. धावसंख्या पोहोचते 31 वर. धावा कशाही धावा येणे गरजेचं असेल, कारण धावांची गरज आहे आज संघाला आणि ती गरज पूर्ण करताना आपण पाहतोय तर नक्कीच अमोल प्रयत्न करतो. मात्र कौतुक करावं लागेल शेवटच्या षटकामध्ये कमलाकर मामा सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी करतात. आता मात्र समाचार संधी घेतली, साधली, फलंदाज अमोलच्या बॅटमधनं होतोय तो उत्तुंग असा हा षटकार. 37 धावांवर पोहोचलाय तो आद्य संघ. 2 षटकांमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती वाडेकर संघाची. मात्र इथे शेवटच्या षटकामध्ये संघाला गरज असताना मात्र अमोलच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. संघाला गरज होती धावांची आणि ती गरज नक्कीच शेवटच्या षटकामध्ये पूर्ण करताना दिसतोय. आपला प्रयत्न करतोय तो फलंदाज अमोल. 37 धावा. इथं मात्र समोर खेळतात फुलटा चेंडू, विजय पाटील येते, चेंडू खाली, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या पोहोचते ती 39 वर. 4 चेंडूंना मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज कमलाकर मामानं. 2 चेंडू अजूनही शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये एखादा चौकार, एखादा षटकार आला तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या असेल ती आज संघाची. इथं मात्र चांगली गोलंदाजी, वेगात बदल केला आणि फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची तर समाप्ती होते. 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटचं षटक मार्गाचं असताना धावसंख्या आपण पाहतोय ती धाव फलकावर 39 धावा. इथे मात्र मोठा फटका बसला क्षेत्रच्या चेंडूच्या खाली. शेवटच्या चेंडूवर मात्र अमोल बाद होत आहेत आणि इथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर आज संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 39 आणि 24 चेंडूंमध्ये 4 षटकांमध्ये वाडेकर संघाला जिंकण्यासाठी गरज असेल ती 40 धावांची. तर चला नारिवली संघ आणि निर्जय संघ या नाणेफेकीसाठी पहिल्या 4 षटकांचा खेळ इथं संपला आणि आद्य संघाने धावा कुठल्या ते 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 आणि वाडेकर संघासमोर लक्ष ठेवले ते 40 धावांचं. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकू आमचे सहकारी समालोचक आणि आमचे मित्र जगदीश पाटील नारिवली यांना.
झालं. चला निजा टीमचे कॅप्टन आणि नारिवली टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळेल. मात्र तत्पूर्वी जर पाहिला तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आज दे संघाने 39 धाबा कुठल्या 40 धाबांचं लक्ष असेल ते मात्र वाडेगड टीम समोर. तो टॉस केला जातो. एकीकडे विश्वास रसाल, दुसरीकडे पाहतो राजू काटेना आणि टॉस का बॉस म्हणजे संघ. वाडेकर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना विजय आणि गणेश हे दोन फलंदाजांना आपल्याला पाया मिळतोय. मिंगे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नारिवली संघाला फलंदाजी करावी लागेल. तसाला सामना सुरू होता. पहिला गोलंदाज पहिला चेंडू रिलीज करताना पहिलाच बॉल अतिशय सटपटका डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात चौकाराणीची. गोलंदाज प्रल्हादला पाहतोय आजदी टीमच्या वतीने. पुन्हा एकदा पुढे येऊन करण्याचा प्रयत्न मिडॉनचा क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पाहावं लागेल ब्लेन्स मिळाले मात्र पोचलाय. एक धाव ते पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं मिडॉनला. यावेळेस मात्र होता चेंडूला बॉलर्स कडून अडवले जातोय. तोपर्यंत मिळते ती एक धाव. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला जातोय. यावेळेस मात्र चांगला असा बॉल होता. कीपर बीट होतोय आणि थर्ड शॉर्ट टर्मिंगचा क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झालाय आणि चेंडू जातोय पाठीमागे निघून. चौकार 4 धावा आल्यात. लेग बाय च्या स्वरूपामध्ये या 4 धावा मिळाल्यात. म्हणतो गो यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नव्हते जवळपास मात्र चेंडू डीप मिड विकेटला चाललाय. अडवण्याचा प्रयत्न यस अडवलाय आणि तोपर्यंत 3 धावा
धापडकावरती अंकित केल्या जातात आणि इथून मात्र षटकाची सांगता होते. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धापडकावरती 13. गोलंदाज अमल आजरे टीमच्या वतीने दुसरे षटक घेऊन आला. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. बिनबाद 13. असं चांगला असं स्टार्ट मिळालं वाडेकर टीमला. वाडेकर विपक्ष आजदे असं सामना आपल्याला पाहायला मिळतोय त्या खेळपट्टीवरती. यावेळेला चांगला चेंडू आहे. डीपेक्षा कव्हरला गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदर चेंडू फरार होतोय 4 धावेसाठी. गुड शॉट. अतिशय चांगला फटका. यावेळेस फलंदाज गणेशच्या बॅट मधून हा दुसरा चौकार येतोय. तर दुसरीकडे विजय एका धाब्यावरती खेळतात. जास्तीत जास्त स्ट्राईक गणेशकडे गेली आहे. त्यामुळे त्याने तशी चांगली फलंदाजी सुद्धा केली आहे. यावेळेस ड्राईव्ह करायचं होतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा थोडीशी गोलंदाजाने बदलली आहे. त्यामुळे इथे घडलंय काय की चेंडू गेलाय तो डॉट. चेंडू डॉट गेला. यावेळेस लेग बिफोरचा उपयोग केला जातोय. चेंडू जातोय स्लिम डॉटला. एकच धाव मिळेल. तिथून मात्र एका धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. तर 18 धावा धापडकावरती होत असताना 40 धावेचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभी केली आहे आजच्या टीमने. विजय यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा डीपेक्स कव्हरला ऑन द कार्पेट आणि इथून मात्र सहजरित्या 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विजय यावेळेस मात्र स्वीप करतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक होतं त्याच्याकडून पाहायला मिळतोय. एकच धाव मिळाली. त्याची 3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र झेल आदेत आणि सुरेख झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी राम होते. कोणतीच चूक केली नाहीये कव्हरच्या दिशेला आणि पहिला धक्का लागतोय. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये.
तर टॉस आहे, मागच्या सामन्याचा टॉस झाला. निंजापेक्ष नारिवली याच्यामध्ये बॅटिंग करावी लागेल नारिवली संघाला. तर सर्व खेळाडू कुठे असतील तर पॅव्हिलियन मध्ये या. तर समीकरण पाहायला मिळतंय. 40 धाबांची गरज होती, 2 षटकामध्ये 21 धाबा आल्यात. आत्ता मात्र 12 चेंडू आणि 19 धाब्याची गरज आहे. सुनील मामा मात्र टिप्स देण्यासाठी गेले होते. या वर्षी मात्र जरा आउट ऑफ फॉर्म मध्ये आहेत, कारण प्रॅक्टिस नाही आहे. प्रॅक्टिस पाहिजे. तर नवीन गोलंदाज तिसरं षटक रवी मुठे यांना पाहतोय आपण. अतिशय महत्वपूर्ण षटक तिसरा. पहिलाच बॉल चांगला फटका. यावेळेस लांबणला क्षेत्ररक्षक होते. एकच धाव मिळेल. अमोल एक या धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. येणारे 11 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. स्ट्राईकला विजय पाटील, नॉन स्ट्राईकला विजय भोईर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ते मात्र तू मय आणि अखेरकार एक धाव मिळाले. काय रनिंग केले विजय पाटीलने, जीवाच्या रान केले त्यासाठी आणि एक धाव मिळावी. पण त्यांना सुद्धा माहित होते जर आपण इथून बाद झालं तर समजा अडचणीत येईल. त्यामुळे विजय यांची विकेट फार महत्वाची असेल. यावेळेस थोडासा शॉर्ट बॉल, मात्र कीपर त्या ठिकाणी बीट झालाय. एक बायच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहायला मिळतोय. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहतो आपण. इथून मात्र चांगली अद्याप फलंदाजी करावी लागेल. सामना मात्र आटाटटीचा होईल याच शंका नाही आहे. 3 चेंडू फेकले ना का 2 चेंडू किती झाले? 3 चेंडू झाले. अतिशय चांगली गोलंदाजी विजय पाटील स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र थोडेसे थांबले. वेट अँड वॉच क्रिकेट दाखवलं आणि चेंडू डीप पाईन लेगला. योग्य वेळीच योग्य चौकार. चांगला चौकार पाहायला मिळतोय. एकूण टोटल धावसंख्या 28 धावा, 12 धावेची गरज आहे. धावेची गरज आहे. इथून मात्र चौकाराला तो विजय पाटीलच्या बॉल किती? 4 बॉल 2 to go. यावेळेस स्टॉपेज लागलं होतं, मात्र जो शॉर्ट टर्मिनचा क्षेत्ररक्षक होता तो चकला. दुसरी धाव पूर्ण केली जाते. इथून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल निश्चितच. 3 धावा कंप्लीट. चौथी धाव पूर्ण होईल का मात्र नाहीये. या ठिकाणी नकार दिला जातोय आणि 3 धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावसंख्या पुढे सरकतात. आता मात्र 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 9 पाहिजेत ना. 9 धावेची गरज आहे अद्याप. 7 चेंडू 9 धावा. शेवटचा बॉल फार महत्वाचा. लेटकट खेळलाय. पुन्हा एकदा गॅप शॉट. बॅकफूट पॉइंट मधून चेंडू जातोय. बॉर्डर लाईनच्या जवळ जाऊन थांबलाय. तिसरी धाव. मात्र 3 धावा पाहायला मिळाल्यात आणि ओव्हर समाप्त होतोय. एकूण टोटल धावसंख्या पाहिली तर 34 धावा झाल्या. 40 धावा बनवायच्या होत्या. 34 धावा धावपळकावरती आल्यात.
6 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. तर विजय पाटील थोडेसे दमल्यात कारण येथे मात्र दमछाक होते. 3-3 धावा घेऊ पळून काढणं म्हणजे थोडस या ठिकाणी दमछाक होते ती बॅट्समनची. तर चला 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. इथून सामना कोण जिंकेल कारण जो सामना जिंकेल तो मात्र निश्चित या ठिकाणी कदा थोडस पारितोषिक मिळेल त्याला. शेवटचा गोलंदाज आजदे टीमचा राजू एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा. मात्र आता त्याची परीक्षा असेल या ठिकाणी. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पेकावी लागेल राजू यांना कारण समोर दोन्ही फलंदाज सेट फलंदाज आहेत. यावेळेस चांगला बॉल होता तेवढा चांगला फटका मिडमच्या क्षेत्रामधून पुढे येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मी म्हणेन थ्रोपैकी चुकीची केली आहे. जर बॉलरच्या दिशेला थ्रो फेकला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. इथून 5 चेंडू 4 धावांची गरज आहे आणि या 4 धावा कंपल्सरी कराव्या लागतील आपल्याला. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करतोय. दूरवर क्षेत्ररक्षक आहे जवळ